पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाला हास्याची झळाळी द्यायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आता इथे रंगणार आहे एक चर्चासत्र आणि आज त्याचा विषय आहे वाहतुकीचे नियम. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या ट्रॅफिक जॅमसाठी. त्याचसाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक विषयाची कढई घेतो, त्यात आलेल्या मान्यवरांना अंड्यासारखा फोडतो आणि मग आलेल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांचा राईस त्यात टाकतो, माझ्या कवितांचा सॉस टाकतो आणि चवीसाठी म्हणून गोस्वामी मसाले आणि चिमूटभर सचिन मोटो टाकला की झाला आपला किंवा झाला आपला अंडा फ्राईड राईस तयार. एक मिनिट आय एम सो सॉरी, पण तुम्ही ही काय ओळख करून दिली आता? सर, हीच खासियत आहे सर माझी. मी प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी ना असं वेगवेगळं क्रिएटिव्ह रचत असते सर. नाही, पण असं नका करू. काय होतंय, तुमच्या क्रिएटिव्हिटीसाठी तुम्ही मान्यवरांना अंड्यासारखं फोडताय. पण मान्यवरांचं सोडा, तुम्ही प्रोड्युसर्सचा अजिनोमोटो काढताय, कळतंय का तुम्हाला? असं नका सर. 5 वर्ष झाले की प्रोड्युसरचं असंच होतं. असो तर फार वेळ वाया न घालवता आपण लगेचच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात, अर्थात माझ्या छानशा कवितेने. पण आज वेगळं आहे. आज मला तुमची साथ हवी आहे. हात वर करा आणि ताल धरा. तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे गाडी चालवा हळूहळू. तयार? वाजवा हा मध्ये मध्ये. ओके, रेडी. गाडी चालवा हळूहळू, गाडी चालवा हळूहळू. इंडिकेटर देऊन वळू वळू, इंडिकेटर देऊन वळू वळू. इंडिकेटर दिला उजवा, इंडिकेटर दिला उजवा, तरी हॉर्न तुम्ही वाजवा, हॉर्न तुम्ही वाजवा. हॉर्न वाजतो पॉम पॉम, हॉर्न वाजतो पॉम पॉम. सिग्नल दिसल्यावर थॉम थॉम, सिग्नल दिसल्यावर थॉम थॉम. सिग्नल लागला, सिग्नल लागला, बघा बघा, सिग्नल लागला, सिग्नल लागला. सकाळ झाली, चिखल उठला, पक पक पकाक. धन्यवाद. कशी वाटली? कशी वाटली? जबरदस्त. याला म्हणतात कविता. तिकडे चिखलू उठला, इकडे रोमांस झाला. रसिका जी, तुम्ही ना मराठीतल्या ना मिरच्या गुलाब हाव. एक मिनिट, कोण आहेत? मिरच्या गुलाब. मिरच्या गुलाब कोण? ते शायर नाही काय मोठे? मिर्झा गालिब. मिरच्या गुलाब कुठनं काढलेले आहेत तुम्ही? काय बोलताय तुम्ही? थांबा जरा, शांत बस. आणि काय तुम्ही, काय कविता आहे का? हो सर, काल रात्रभर जागून मी माझ्या कवितेची गाडी अशी सुसाट सोडली आहे सर. अरे मग असं नका करू. काय होतंय, रात्रभर जागताय तुम्ही आणि दिवसा तुमची कविता ऑइल सांडत जाते. बरं, तेवढ्यावरती थांबत नाहीये, मागून यमक येतंय आणि घसरून पडतंय, त्याच्यामुळे नकोच. बरं बरं सर, तुम्ही खूप गप्पा मारता. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात ना. तर मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे वाहतुकीची शिस्त पाळा, संभाव्य धोके टाळा. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याकडे उपस्थित आहेत पृथ्वी पावती फाडे. पावती फाडे नाहीये आडनाव माझं. मग काय? पोट फोडे. मला माहिती आहे सर, पण मी आपलं एक गंमत केली. ओ, सेक्सी सेन्स ऑफ ह्युमर. असं का बोलताय ते? एक्सक्यूज मी, ऐका, हे हा आपलं थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम आहे ना, नॅशनल टेलिव्हिजनवर. हे असं ऐका सर, तुम्हाला जर असं कौतुकच करायचंय तर गुड सेन्स ऑफ ह्युमर, ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर असं म्हणा. मग गुड पेक्षा सेक्सी काय वाईट आहे? हरकत नाही. आपण खरं तर चर्चेकडे वळायला हवं. अत्यंत महत्वाची थोडं पण रिॲक्ट नाही होतात, हरकत नाही. तर अत्यंत महत्वाची चर्चा आहे, लक्षात घ्या. आजच्या घडीला हा विषय
फार सर महत्वाचा. सर तिकडे त्यांना काहीतरी येस येस सर. सर आजचा जो आपला विषय आहे हा 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 त्याच्याबद्दल मला एक थोडा प्रश्न आहे प्लीज विचारा प्लीज. वटवागुल पाला संध्याकाळी धरून झाला. हे हे काय लिहिलेलं आहे? वटवागुल पाला संध्याकाळी धरून झाला. नाही सर. सर आय एम सो सर. मला कळतंय लांबून कदाचित तुम्हाला दिसलं नसेल, पण हे लिहिलेलं आहे वाहतुकीची शिस्त पाळा, संभाव्य धोके टाळा असं लिहिलंय. अच्छा. बापरे, इतका अविश्वास आहे या टोन मध्ये. अच्छा लिहिलंय. तसंच लिहिलेलं आहे सर. मी समजू शकतो तुम्ही फार लांब बसला. सर तसंच लिहिलंय, एवढं वाकून नका भाऊ सर. तसंच तसंच लिहिलंय, लिहिलेलं तसंच आहे लिहिलंय. ते. वाहतुकीची शिस्त पाळा, संभाव्य धोके टाळा असं ते लिहिलेलं आहे. पण त्यांचं काही मराठीचा इश्यू आहे का? नाही, मराठीला ह्याचा इश्यू आहे. म्हणजे मराठी भाषेत ना कधीच ब्रेकअप घेता नाही ह्याच्या बरोबर. वासाडा मराठी भाषेचा वन साइडेड लवर. हा धूम मागे लागलाय तिच्या वासाडा. वाजतो तोंड. मोरे मोरे जाऊ मोरे. काय काय नाही, नाही, सर. जाऊ दे. खरंच थेट प्रक्षेपण आहे ना? आहे सर, आहे. हा तर सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा नमस्कार आणि पुन्हा विषयावर येतो. वाहतुकीची शिस्त पाळा आणि संभाव्य धोके टाळा. आता वाहतुकीची शिस्त म्हणजे काय, कोण सांगेल? सर येस बोला. तुम्हाला माझा हात दिसतोय ना? हो हो. मग ठीक आहे, विचारा प्रश्न. एवढ्यासाठी हात वर केला होता? हो, जस्ट चेक इट. अय. असं नका करू. काय बघा, लक्षात घ्या, तुम्ही अगदी पुढे बसलेला आहात. तुम्ही हात दाखवला नाही तरी मला तो दिसणार आहे. त्यामुळे वाहतुकीची शिस्त पाळा. हा. फार अत्यंत गंभीर विषय आहे हा. लक्षात घ्या, हल्ली ना हे रोड ऍक्सिडेंट जे आहेत, अपघात जे आहेत ते वाढलेले आहेत. खरंय खरंय. तुम्हाला सांगतो, आपल्या या देशात साधारण वर्षाला लाखो लोक रोड ऍक्सिडेंट्समध्ये मृत्युमुखी पडतात. 2023चा एक सर्वे असं सांगतो की दिवसाला 19 लोक रोड ऍक्सिडेंट्समध्ये आपला प्राण गमावतात. हे किती हृदयद्रावक आहे मला. आहे ना. आता याच्या मागे 2 कारणं आहेत, अत्यंत महत्वाची 2 कारणं. एक म्हणजे भारतातील रस्त्यांची दुरावस्था आणि दुसरं म्हणजे आपण वाहतुकीची शिस्त न पाळणं. आता रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल आपण काय बोलणार. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं म्हणजे आपण वाहतुकीची शिस्त पाळत नाही, त्याच्यामुळे सुद्धा अपघात होतात. त्यामुळे आपण वाहतुकीचे नियम आणि शिस्त पाळायची. आता काय करायचं, पाळायची म्हणजे काय करायचं? अत्यंत छोटे छोटे नियम आहेत, आपण लक्षात ठेवायचे, स्मरणात ठेवायचे आणि ते पाळायचे. सगळ्यात पहिला नियम अत्यंत महत्वाचा, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नये. आणि जर फोनवर बोलायचं असेल तर गाडी साईडला लावायची आणि मग फोनवर बोलायचं. सर हा येस. समजा एखाद्या माणसाकडे गाडी नसेल तर त्यांनी आपलं काय साईडला लावून बोलायचं? नाहीच आहे आपल्याकडे साईडला लावायला काही, तर कशाला लावायचं? आपण जर गाडी चालवत नाही तर खुशाल फोनवर बोला. पण जर गाडी चालवत असाल तर फोनवर बोलायचं नाही, गाडी बाजूला लावायची. हे ऐका तुम्ही प्लीज, हे मस्करीत ही चर्चा घेऊन नका. याच सोबत अजून एक महत्वाचा नियम म्हणजे गाडी चालवताना बेल्ट लावा. पण मी तर लुंगीवर गाडी चालवतो, मग बेल्ट कुठे लाव? काय प्रश्न विचारताय तुम्ही? बेल्ट कुठे लावू? गाडी चालवतानाच सांगतोय म्हटल्यावर कुठे लावणार? बेल्ट म्हणजे असं नाही लावायचं आहे आपल्याला, असं लावायचं आहे आपल्याला, हो की नाही? लक्षात घ्या, हा बेल्ट लावला नाही तर प्रॉब्लेम होतो. हा बेल्ट जर लावला नसेल आणि तुमचा अपघात झाला तर एअरबॅग्स उघडत नाहीत. तर लक्षात घ्या, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, हे जे काही नियम आहेत अत्यंत महत्वाचे. याच सोबत आणखीन एक महत्वाचा नियम, दारू पिऊन गाडी कधीही चालवू नये. होय. एक मिनिट, काय कसं बोलत आहे? मी काय बाल्कनीत उभी असलेली लवर आहे का तुमची? अय कसं बोलत आहे? बोलत नाही नाही, बुवा लावलं. हा, बुवा लावलं. बोलावलं बरं, हरकत नाही. सांगा. मी काय म्हणतोय, हायवेला पिऊन चालवली चालतंय ना? का हायवेला पिऊन का चालवाल? अहो नाही, तिथे लिहिलेलं असतंय ना, ती पेग मर्यादा पाळा असतंय. तर पेग मर्यादा पाळा तिथं नसतंय का 30, 60, 90 लिहिलेलं असतंय ते. मी बरोबर पेग मर्यादा बघतो, नेमका बरोबर तेवढाच भरणार बघा. कमी जास्त असते, असं नाहीये सर. ते कशाला मरायला तिथे पेग मर्यादा असेल, ती वेग मर्यादा असते की नाही? असं केलं आता. असं केलं आता म्हणजे आधीपासून तसंच आहे ते.
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.